वा, फारच मस्त. थोडक्यात काय, आपल्या प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळ्या परंपरा आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने आपण सगळं साजरं करत असतो, हो की नाही? हो. द्या आता हे फुटायला नको. नाही, अजिबात नाही फुटणार. कारण तेल टाकायचं असतं त्यावर. हे बघा, व्हेरी गुड. अरे वा, काय छान टंब फुगली हो. हो, तिला एकटीलाच हे करावं लागतं, दुसरी टाकली की ती फुटते. मग चकली जशी आपण एकत्रित टाकतो तसं एकत्र नाही तळायला टाकतो तसं नाही चालत. नाही नाही, एका वेळेला एक साटोरी. एक साठवण. बघा, वा, मस्त. अक्षय तृतीया उद्या आहे. आपण त्याच्या मुहूर्तावरती छान विदर्भातली स्पेशल साटोरी केलेली आहे. फार सुंदर केला पदार्थ तुम्ही, आणि तळून अगदी कुरकुरीत खुसखुशीत झालेला आहे. आम्ही आता खायची तयारी करतो. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. साटोरी. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ अर्धा तास. 8 ते 10 साटोरी करण्यासाठी लागणारे साहित्य: रवा 1 वाटी, मैदा 2 चमचे, गूळ अर्धी वाटी, डेसिकेटेड कोकोनट 4 चमचे, तूप, चारोळीची भरड 2 चमचे, खसखस 1 चमचा, जायफळ पूड पाऊण चमचा, वेलची पूड अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, तेल 2 चमचे. कृती: एका बाउलमध्ये रवा, मैदा, चवीनुसार मीठ, 2 चमचे गरम केलेले तेलाचे मोहन आणि पाणी घालून एकजीव करून मळून घ्या आणि 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवा. आता एका बाउलमध्ये गूळ, डेसिकेटेड कोकोनट, चारोळीची भरड, खसखस, जायफळ पूड आणि वेलची पूड घालून एकजीव करून घ्या. आता मळलेल्या कणकेचा एक छोटा गोळा घ्या, त्याची पारी लाटून घ्या. त्यात मधोमध तयार केलेले मिश्रण भरून कडेला पाणी लावून वरून दुसऱ्या पारीने झाकून बंद करून घ्या. आता काट्याने कडेला आकार द्या. गरम तेलात तळून घ्या. वरून सुकामेवा घालून सर्व्ह करा. साटोरी खायला तयार. पहिला पदार्थ आपण पाहिला साटोऱ्या, साटोऱ्या. आणि आता दुसरा पदार्थ, याचं नाव काय? सरगुंडे. काय सरगुंडे म्हणजे काय? म्हणजे इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पण गव्हाचं पीठ नुसतंच गव्हाचं पीठ नाहीये हे. ते गहू धुतात, त्यानंतर बांधून ठेवतात ओले गहू, म्हणजे 8 तास तरी ठेवतात. त्यानंतर ते मिक्सरवर किंवा मग थोडं असेल तर मिक्सरवर किंवा मग दळून आणतात. त्याचे ते सरगुंडे बनवतात. अच्छा, म्हणजे गहू वाळवणातला पदार्थ आहे, पण अक्षय तृतीयेला स्पेशली धुवून बांधून ठेवतात. सुकले की मग त्याची भरड करायची. सुकले नाही, ओलसरच असतात. ओलसर पण असताना मग हे एवढं कोरडं कसं काय? हे पीठ होतं कोरडं. पीठ कोरडं झालंय. हा, बरं, ठीक. पीठ कोरडंच होतं ना. आता आणि या काठ्या कसल्या आणि आहेत? काय या- साहित्यामध्ये हे काय? सरगुंड्याचं पीठ. हो, पीठ आणि मीठ मीठ आणि कांड्या. सरं. हा, कांड्या म्हणजे शेती. ऍक्च्युली विदर्भामध्ये शेती हा खूप आहे, म्हणजे कृषी प्रधान जास्त आहेत. तर शेतीमध्ये धांड्या म्हणतात त्याला. असा गोल असतात, अगदी सुळसुळीत असतात. तर त्याला तेल लावायची गरज नसते. पण या आपण विक्रती आणलेल्या आहेत, आपल्याला शेतीमधल्या मिळाल्या नाही. तर याला आपल्याला थोडं तेल लावावं लागेल आणि यावर सरगुंडे तयार करावं लागेल. चला, कृती काय करायची? आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे पहिले, म्हणजे हे पावडर. थोडं मीठ घालते हे. बघा, विदर्भातली मंडळी वळण छान लावू शकते, याच्यावरती माझा विश्वास आहे. याला आपण थोडं रेस्ट करायला ठेवूयात, बरं. कारण हे पाणी ऑब्झर्व करून घेतं ठीक आहे. आणि मौसूत होतं. ठीक आहे. मग हे जे गव्हाचं पीठ आहे हो. सरगुंड्यासाठी केलेलं, ते आपण पाणी घालून थोडस रेस्ट करत ठेवूया. हो, हो. विश्रांती देऊया आणि मग वळूया पुढच्या कृतीकडे. मिश्रण तयार आहे. हो, पुढे काय? आपल्याला इथे तेल लागेल. बर, बघा, बस बस पुरे. हे काय आपण भाजायचे, तळायचे? भाजायची तळायची नाही, उकळायची आहे यांना. हे आपल्या जर आपण शेतीतले सर घेतले असते तर तेल लावायची गरज नव्हती. अच्छा, पण आपण ह्या स्टिक्स वापरत आहोत, त्यामुळे तेल लावलं आहे. ठीक आहे. तेल लावून घेते आहे. करायला थोडस वेळखाऊ आहे, पण हे हो, वाळवणाचा प्रकार आहे. वाळवणातला प्रकार आहे, त्याच्यामुळे थोडा संयम थोडा सबुरीनं घ्या. सरगुंडे तुम्हाला आत्ता वाटले आणि आत्ता केले आणि आत्ता खाल्ले असं होणार नाही. संयम. त्याला लपेटायचे का ते? हो, येस. छान, मस्त. आपल्या बघा, घरची चव जे आपण म्हणत आहोत, किती वेळखाऊ आणि किती चिकाटीचं आहे बघा स्वयंपाक. म्हणजे स्वयंपाकाला जे आपण मेडिटेशन म्हणतो ते विनाकारण नाही. आता गहू भिजवून त्याची वाट पाहणं, भिजलेल्या गव्हांची ती भरड करून घेणं, मग त्या पिठाचं असं नक्षी काम करणं, हे किती संयमाचं काम आहे. डोकं शांत ठेवून करायचं काम आहे.
पण हीच पाककला आपल्याला शिकवते, म्हणून ती कला आहे, बरोबर की नाही? बरोबर. आता हे अख्खं टाकायचं का ह्याच्यात? नाही, हं. याला आपल्याला वाळवायचे आहेत. 10 ते 15 मिनिटं तरी लगेच वाळतात, कारण उन्हाळा कडक असतो. हो, फॅन खाली सुद्धा वाळतात. छान. हा. म्हणजे वेळखाऊ, म्हणजे तब्येतीत वेळखाऊ रेसिपी आहे. हो. सरगुंडे, काम लंबा चलने वाला है दोस्त, इतने आसान नहीं है सरगुंडे. मग हे जे मिश्रण आहे ते या काठीच्या भोवती आपण छान असं गुंडाळून घेऊया, एक 15 मिनिटं विश्रांती देऊया आणि मग वळूया शेवटच्या कृतीकडे, हो की नाही? हो. चला. वा, वाळून झाल्यानंतर हो, ते असं काठ्यांपासून वेगळं निघायला लागलंय. हे अशा पद्धतीने वेगळं मी निघतं. पण एक काढू का? हो. प्रयत्न करतो जरा. हो. ह्याला नाव काय आहे? सरगुंडे. सरगुंडे. हे बघा निघतंय. हो, वाळल्यानंतर सलग निघतं. वा 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 वा. अगदीच. म्हणजे बघा, नूडल्स आता तरी जगाच्या मार्केटमध्ये आता आलंय. हो आपल्याकडे किती आधीपासून नूडल्स आहेत. हो. आता देशी हे काय? पास्ता म्हणायला काही हरकत नाही. ह्याच्यात ठेवायचं, टाकायचं का? हा, आपण आता पाणी उकळत ठेवलं आहे. हम्म. थोडं चिमूटभर मीठ घालूयात घाला. आणि थोडं तेल घालूयात. वा, थोडं जास्त, बस पुरे. पुरे? हा, पाण्याला सरगुंडे चांगली इंटरेस्टिंग आहे. उकळी येऊ देऊयात. आता टाकू का? उकळी आली पाण्याला. हा, मस्त. मला वेळेवर खायला नाही मिळालं की मी गुंडासारखा वागतो, पण आज मी सरगुंडासारखा वागतोय. सरगुंड पाण्यामध्ये छान 5 मिनिटात उकळून होईल. बरं, हे खायचं कशा बरोबर? आमरसासोबत. म्हणजे आमरसामध्ये बुडवायचं का? हा, आमरसामध्ये टाकायचं आणि बुडवून खायचं. फारच छान. मग आमरस आणलाय की नाही विदर्भात? हो. धन्यवाद हा, ते काम महत्वाचं केलं. पहिला पदार्थ आम्ही केला साटोरी, अप्रतिम होता. दुसरा पदार्थ आता सरगुंडे. हा ज्याच्या बरोबर खायचा आहे तो तर काय आमरस आहे, पण 5 मिनिटात उकळून तयार होतील. हो. पटकन लिहून घ्या सरगुंड्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती, आणि त्याच्याबरोबर खाली कंसात लिहा संयम महत्वाचा. साहित्य: गव्हाचं पीठ 1 वाटी, सते स्टिक्स 7 ते 8 नग किंवा बांबूच्या काड्या 7 ते 8 नग, मीठ चवीनुसार, तेल 1 चमचा. कृती: प्रथम गहू धुवून घ्या. धुतलेले गहू 7 ते 8 तास बांधून ठेवा. त्यानंतर थोडे ओलसर असतानाच ते दळून त्याचे पीठ तयार करा. आता एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ, मीठ आणि पाणी घालून मळून घ्या आणि 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या. आता काड्यांना थोडं तेल लावून घ्या. आता कणकेचा छोटा गोळा घेऊन त्याला लांबट वळून घ्या आणि काड्यांना गुंडाळून आकार द्या आणि 2 ते 3 तास वळवायला ठेवा. सरगुंडे वळले की त्या काड्यांपासून वेगळे करा. आता एका कढईत पाणी, चिमूटभर मीठ आणि थोडं तेल घालून उकळी येऊ द्या. उकळी आली की त्यात सरगुंडे घालून शिजवून घ्या. सरगुंडे शिजले की गार पाण्यात काढून घ्या. आमरसासोबत सर्व्ह करा सरगुंडे.